नवऱ्याशी भांडून माहेरी आलेल्या रील स्टार सोनाली जाधवचा अनैतिक संबंधातून घात झाला। वाढदिवसालाच प्रियकराने तिचा जीव घेतला। मंडळी, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात भोसे या गावातल्या सोनाली जाधव हिची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचं उघड झालेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात महिलेची एक डेड बॉडी कालव्यात आढळून आली आणि एकच सर्वत्र खळबळ उडाली। इंस्टाग्राम सोशल मीडियावर रील स्टार असणाऱ्या 34 वर्षीय सोनाली जाधव हिचा खून झाला होता। तो झाला होता अनैतिक संबंधातून आणि प्रियकरानेच तिचा जीव घेतल्याची बातमी समोर आली आहे। विशेष म्हणजे ऐन वाढदिवसाच्या दिवशीच तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय आणि सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते। सोनाली जाधव ही सोशल मीडियावरती रील तयार करायची, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती प्रसिद्ध होती। तिचा विवाह हा झालेला होता, परंतु काही कौटुंबिक कारणामुळे ती आपल्या पतीपासून वेगळी राहून माहेरातच होती। गावातल्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते। सोलापूर जिल्ह्यातल्या भोसे गावातील सोनाली जाधव हिचा अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा प्रकार उघड झालेला आहे। तर मंडळी, भोसे या गावात राहत असताना तुकाराम उर्फ बुवा वामन गावंधरे ह्या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळून आले होते। सुरुवातीला झालेली ओळख काही दिवसात मैत्रीत बदलली। या मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधात व्हायला कुठलीच वेळ लागली नाही। मात्र या प्रेमसंबंधातून अल्पावधीतच वाद देखील त्यांच्यामध्ये उद्भवले। तुकारामला सोनालीच्या चारित्र्यावर संशय येत होता। तिचे अन्य एका व्यक्तीसोबत बोलणं किंवा फिरणं सुरू असल्याचं त्याला सतत वाटत होतं। त्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके देखील उडायला लागले होते। वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देतो असं आमिष दाखवून तुकारामने सोनालीला बोलावून घेतलं। तिला आपल्या बाईकवर बसवून सोबत निर्जन ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुकारामने सोनालीचा गळा दाबला। यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोनालीला त्याने रोपळे परिसरातील उजनी कालव्यातून येणाऱ्या कालव्यात फेकून दिलं। कुजलेली बॉडी 2 दिवसानंतर सापडली। तिच्या वडिलांनी करकम पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केलेली होती। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली। तांत्रिक पुरावे आणि CCTV फुटेज यांच्या आधारे तुकारामला ताब्यात घेण्यात आला। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा देखील कबूल केला। कालव्यातून कुजलेल्या अवस्थेतली बॉडी बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी कपडे आणि अंगावरल्या दागिन्यांवरनं तिची ओळख पटवली। ती बॉडी सोनालीचीच असल्याचं निष्पन्न झाला। रील स्टारच्या अशा धक्कादायक मृत्यूमुळे आता पुन्हा एकदा अनैतिक संबंधाचं प्रकरण चव्हाट्यावर आलंय। याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नोंद करा।